आपल्यामध्ये पेशन्स पाहिजे. आपल्यासोबत कोणीतरी चुकीचं वागतंय हे आपल्याला माहीत आहे, पण आपणही त्याच्यासारखं चुकीचं वागलो तर आपले पेशन्स संपतील. आपण खूप शांत राहिलं पाहिजे. जेवढं शांत राहील तेवढं आपल्यामध्ये पेशन्स खूप राहतील, आणि जेवढं तुम्ही शांत राहील तेवढं त्याचा जास्त फायदा होईल तुम्हाला. प्रत्येक वेळेस समोरच्यांनी आपल्याबरोबर जर गलत काम केलं, चुकीचं वागलं, तर त्याला आपण तेव्हाच्या तेव्हा उत्तर देणं हे चुकीचं आहे. त्याला कालावधी जाऊ द्यायचा, थोडा वेळ जाऊ द्यायची थोडं, आणि नंतर त्यांना आपोआप उत्तर मिळतं सगळ्या गोष्टीचं. समोरच्यांनी ज्या चुका केलेल्या असतात त्या चुका त्यांना आपण न बोलता सुद्धा देऊ शकतो. काहीही न बोलता समोरच्याला जर चुकी कळली, आपण कुठं चूक केलो, आपण ह्या व्यक्तीला किती त्रास दिलो, यांच्याबद्दल काय काय बोललो, विनाकारण काहीही त्यांचा दोष नाही, भडकवलो, आपण समजा भडकवलं एकमेकांविषयी, तर चुकीचं आपण ठरतो. कारण काही कालावधी गेल्यानंतर सगळ्या गोष्टी समोर येतात, आणि आपण ज्यांना भडकवले आहे त्यांनीसुद्धा इमोशनल होतात आणि सगळ्या गोष्टी सांगतात. कारण त्यांना माहीत असते आपल्याला ज्या व्यक्तीबद्दल भडकवत आहे त्या व्यक्ती खूप चांगल्या आहेत, मनाने खूप चांगल्या आहेत. तोपर्यंत त्यांच्या डोळ्यावर पट्टी पडलेली असती, डोळ्यावर त्यांच्या अंधारी आलेली असते. त्यांना काही समजत नसतं की समोरच्या व्यक्ती एवढं त्यांना विश्वासात घेऊन सांगत असतात की हा व्यक्ती असा आहे तसा आहे, तुम्ही त्यांना जाऊन भांडा, त्यांचं चांगली इज्जत काढा. पण खूप कालावधी गेल्यानंतर, खूप कालावधी जावं लागतं त्याला, सगळं दूध का दूध पाणी का पाणी होते. संत हळूहळू होतं ते. कारण त्या व्यक्तीने चुका केलेल्या नसतात. तुम्ही त्याला उगीच त्रास देता, विनाकारण त्रास देता, है ना. म्हणून कुणाचे ऐकायच्या आधी आपली बुद्धी चालवा. आपण लोकांचं किती ऐकायला पाहिजे, जरी ऐकून त्यांच्याप्रमाणे वागायला पाहिजे का आपण, हे स्वतःला ठरवा. स्वतःच्या मनाला विचारा. तुम्ही ऐकता लगेच उतावीळ होता तुम्ही, तर उतावीळ होऊ नका. पेशन्स ठेवा, महत्त्वाचे पेशन्स. तरच तुम्ही उंच शिखर गाठाल आणि यशस्वी व्हाल. समजलं? हे तर खरं आहे यशाची पायरी आणि माणुसकी.